सतीश वाघ हत्येप्रकरणी आणखी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर चालत्या गाडीतच त्यांचा खून केल्याचं समोर आलंय। खून करून मृतदेह शिदवणे घाटामध्ये टाकण्यात आला। तीक्ष्ण हत्यार लाकडी दांडक्यानं वाघ यांना मारहाण करण्यात आली। गळा दाबून सतीश वाघ यांचा खून करण्यात आला। सतीश वाघ हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणात 5 आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आतापर्यंत 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडनं। निलेश, सतीश वाघ हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर अपहरणानंतर चालत्या गाडीमध्ये त्यांचा खून करण्यात आल्याचंही कळतंय। नक्कीच एकूण जर हे प्रकरण जर बघितलं तर सोमवारी सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं आणि त्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली होती। हत्या पण त्यांची गाडीत ज्यावेळेस त्यांना अपहरण केलं त्यावेळेस गाडी दरम्यानच त्यांना मारून टाकण्यात आलं होतं आणि त्यांची जे मृतदेह आहे तो शिंदवणे घाटात टाकला होता। मात्र या प्रकरणामध्ये सुरुवातीला 4 आरोपी असल्याचं निष्पन्न झालं होतं। मात्र आता त्यात पोलिसांनी क्राईम ब्रांचच्या जवळपास 15 ते 20 जणांची चौकशी केली। त्या दरम्यान मध्ये 5 आरोपी यामध्ये आता असल्याचं आता या ठिकाणी समोर येत आहे आणि त्यातले जे 4 आरोपी आहेत ते आता ताब्यात घेण्यात आलेत आहेत। काल 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं। काल रात्री साधारण 1:30च्या सुमारास वाघोली परिसरातून आणखी 2 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। तर एकूण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना काही वेळातच कोर्टामध्ये प्रोड्यूस करतील। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सतीश वाघ यांची हत्या का करण्यात आली होती त्याचा पोलीस या ठिकाणी तपास घेत आहेत। आर्थिक देवाणघेवाण असल्याची दबक्या आवाजामध्ये या ठिकाणी चर्चा आहे। मात्र एकूण जर पाहिलं तर आमदार योगेश टिळकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणातील 4 आरोपी आहेत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नक्कीच निलेश, या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।